तीन देशांच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उत्तर मॅसेडोनियामध्ये दाखल. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांशी करणार द्विपक्षीय चर्चा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा मोल्दोवा दौरा यशस्वीरित्या पूर्ण. राष्ट्राध्यक्षांशी भेट, शिष्टमंडळस्तरीय चर्चा, व्यापार मंचालाही केलं संबोधित. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात. नीट पेपर फुटी आणि राम मंदिर कथित देणगी गैरव्यवहार प्रकरणी विरोधकांचा गदारोळ. आज महत्त्वपूर्ण कामकाज सूचीबद्ध. पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण 20% अधिक वाढवण्याचा कोणताही निर्णय नाही. इथेनॉल मिश्रण कार्यक्रम वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. दिल्लीत CJPच्या आंदोलकांनी धरणं आंदोलन मागे घेण्याचं आणि परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचं JP नड्डा यांचं आंदोलकांच्या शिष्टमंडळाला आवाहन. युक्रेनमध्ये MV गोल्डन लिओ या जहाजावर रशियन क्रूझ क्षेपणास्त्रांनी केलेल्या हल्ल्यात 4 भारतीय नागरिकांचा मृत्यू, 1 जण गंभीर. भारताकडून हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त. संत परंपरेचं जतन आणि आध्यात्मिक वारसा जपत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आषाढी वारी सोहळ्यात टाळ मृदुंगाच्या गजरात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सोलापुरात पुरंदरवडे इथे, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं अकलूज इथे पार पडलं गोल रिंगण. आणि युनायटेड किंगडमचे नवीन पंतप्रधान म्हणून मजूर पक्षाचे नवनिर्वाचित नेते अँडी बर्नहॅम यांनी स्वीकारला पदभार. नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी